नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अलिबाग तालुक्यात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखी सतत नजर। रस्त्यांवरील खड्ड्यांवर आणि भ्रष्टाचारावर समितीने ठेवले लक्ष। अलिबाग तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न नागरिकांसाठी नेहमीच त्रासदायक ठरतो। अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांनी आवाज उठवला, तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या आणि रस्ते विकास महामंडळाद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले। परंतु काही ठिकाणी तात्पुरते काम आणि कमी दर्जाचे रस्ते नागरिकांसाठी आणखीन समस्या निर्माण करत होते। या परिस्थितीत भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड जिल्हा व अलिबाग तालुका सक्रिय झाले आणि त्यांनी शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखे लक्ष ठेवून काम सुरू केले। रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, तालुका कार्याध्यक्ष रत्नाकर धुमाळ, जिल्हा सचिव प्रवीण वावेकर, सचिव रवींद्र पाटील, पदाधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व सदस्य प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाचे निरीक्षण करत होते। त्यांनी डांबरे, खडी आणि रस्त्यांची गुणवत्ता प्रत्येक टप्प्यावर तपासली, त्यामुळे दर्जेदार रस्ते सुरक्षित बनले। सर्व स्तरातून समितीच्या सदस्यांचे कौतुक होत आहे। त्यांनी उन्हात आणि धुळीत परिश्रम करून नागरिकांसाठी रस्ते व्यवस्थित व्हावेत याकडे लक्ष दिले। स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कार्यासाठी विशेष कौतुक केले आणि अनेकांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले। भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे काम फक्त रस्त्यांपुरते मर्यादित नाही, जिथे जिथे भ्रष्टाचार दिसतो तिथेच सतत लक्ष ठेवले जाते। नागरिकांना सूचना आहे की कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रसंगात समितीमध्ये त्वरित तक्रार करा, ज्यायोगे त्वरित तपासणी आणि योग्य कारवाई होईल। या प्रकल्पात पोलीस स्टेशन व ट्रॅफिक पोलिसांचे सहकार्यही अत्यंत महत्त्वाचे ठरले। समितीने त्यांच्या योगदानाचे विशेष अभिनंदन केले। भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सतत लक्षामुळे अलिबाग तालुक्यातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह बनत आहेत। हेच अलिबाग तालुक्याच्या विकासाचे खरे प्रतीक आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, सहतृप्ती भोईर, अलिबाग। नमस्कार, आवाज महामुंबई या चॅनलसाठी मी संदेश पाटील। आज भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या समितीचे सदस्य आज रस्त्याचं जे काम चालू आहे ते काम पाहण्यासाठी इथे प्रत्यक्ष आलेले आहेत। आपण पहिल्या प्रथम PWDचे ऑफिसर विजय नरपड साहेब यांच्याशी आपण बातचीत करूया। तुमचं हे कामाचं स्वरूप कसं आहे मला सांगा। पहिला स्वरूप असं आहे की आपण आता जे खड्ड्याला कृषी चांगल्या प्रकारे देतो। खड्डे साफ करून पहिला आपण टॅकोट मारून घेतो। टॅकोट मारल्यानंतर खडीचा लेअर देऊन जर 20 खड्डे असतील तर 20 खड्ड्यावरती परत खडीच्या एक थर टाकून 2 थर टाकून त्याच्यावरती परत आपण टॅकोट मारून परत वरून खडी टाकून नक्की तुमचं त्याप्रमाणे काम चालू आहे। नक्की चालू आहे। आणि नंतर आपण वरून स्टील कोट मारून 10 mm खडीचा थर मारून ओके। आता हे काम कोणाचं आहे मला सांगा। हे पुण्याचे देवकर कन्स्ट्रक्शन म्हणून आहेत त्यांचे। अच्छा, ओके। आता आपण जात आहोत भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष टेमकर साहेब, तुमचं काय मत आहे या बाबतीत? तुम्ही आता जो रोड संदर्भात आलेले आहात, तुम्हाला काय वाटतं, हे काम योग्य आहे का? अयोध्येत तिथे चाललं होतं। हां, आपण तिथे नितीगिरीच्या घरासमोर यांना अडवलं आणि त्यांच्याकडून काम घोषित करण्याचं करून घेण्याचा प्रयत्न, खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। मानवनी 3.5 तास आम्ही सातत्याने सोबत आहोत। ओके, मग तुम्हाला काय वाटतं, हे काम व्यवस्थित चाललेले आता का अजून तुम्हाला याच्यामध्ये काही त्रुटी वाटतात? तर तुमची काय झालेलं काम तिथं वहीच अपेक्षा आमची। ओके, ठीक आहे, धन्यवाद। आता आपण जात आहोत भ्रष्टाचार निर्मूलन समिती अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याकडं। साहेब, तुमचं काय मत आहे या रोडच्या कामाबद्दल? तुम्हाला काय वाटतं? त्या रोडच्या कामाबद्दल माझं मत विचारलं तुम्ही तर मी असं सांगू शकतो, याही जेव्हा सुरुवात केली अलिबागपासून तेव्हा म्हणजे जसं काही यांना कोणी निधीच दिलं नाही, त्या जवळच्या पैशाने बनवतात अशा पद्धतीने हा रस्त्याचं काम चालू होता। पण आज कुठेतरी एक समाजकर्ते आहेत या हिशोबाने आल्यानंतर याच्याकडं आता व्यवस्थित थोडंसं काम चाललेलं आहे, बऱ्यापैकी चाललेलं आहे। ओके, धन्यवाद। आता आपण जात आहोत मनोज पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड जिल्हा उपाध्यक्ष। आपल्याला काय वाटतं या रोड संदर्भात?
चाललेलं काम कसं व्यवस्थित चाललेलं आहे असंच पुढे पण त्यांनी करावं ही आपली अपेक्षा आहे. ओके, म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही जी समिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मार्फत प्रत्यक्ष जिथे जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती नेहमीच जात राहील असं रायगड जिल्हा अध्यक्ष टेमकर साहेब, तसेच अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्याकडून सूचित करतो. आपण जात आहोत अलिबाग तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती अलिबाग तालुका कार्याध्यक्ष रत्नाकर कुमार यांच्याकडे. आपल्याला काय वाटतं, हे काम योग्य आहे का असं वाटतं का आपल्याला? योग्य पवनारपासून ते पार्वतीपर्यंत जे काम झाले ते त्यांच्या इन्स्ट्रुमेंटप्रमाणे वाटते. बाकी इतर ठिकाणी काय झालं ते काय आम्हाला तर बघायला भेटले नाही, पण इथले सध्या काम योग्य आहे. फोटो येईल तुझा.